बाळा, आज आम्ही तुला एक अतिशय गूढ आणि सामर्थ्यवान सत्य सांगणार आहोत. तुम्हाला नेहमी वाटत असते की तुम्ही एकटे आहात. तुम्हाला वाटत असते की तुमची लढाई फक्त तुम्ही एकटेच लढत आहात. तुला नेहमी वाटत असते की तुझ्या प्रार्थना या ऐकल्या जात नाहीत. पण हा सर्व तुझ्या मनाचा भ्रम आहे. खरे तर हे पूर्ण ब्रह्मांड तुझ्यासाठी काम करत आहे आणि कधीच तुझ्या स्वतःला तू एकटे समजू नकोस. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत, तुझ्या प्रत्येक अश्रूंसोबत, तुझ्या प्रत्येक आशेसोबत ही संपूर्ण सृष्टी तुझ्या पाठीशी उभी आहे. बाळा, जेव्हा कधी एखादी तुझी इच्छा तुझ्या मनात तू ठेवतेस, तेव्हा ती फक्त एक विचार राहत नाही. तो विचार ऊर्जेमध्ये रूपांतरित होतो आणि ती ऊर्जा या संपूर्ण ब्रह्मांडात पसरते. हे विश्व नुसते तारे, ग्रह आणि आकाश नाही, हे सर्व जिवंत आहेत. हे स्पंदनशील आहेत आणि तुझ्या भावनांचा प्रतिसाद देणारे आहेत. तुम्ही जेव्हा मनापासून म्हणता, स्वामी मला मदत करा, त्या क्षणी ही सृष्टी हालचाल करू लागते. कधी लोकांच्या रूपाने, कधी संधींच्या रूपाने, कधी अचानक मिळालेल्या उत्तरांच्या रूपाने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोच. त्यामुळे स्वतःला एकटे समजू नकोस, काळजी करू नकोस. आमचे बारीक लक्ष तुझ्यावर नेहमी असते. बाळा, तुझ्या वाट्यात येणाऱ्या अडचणींना तुम्ही अडथळे समजता, पण ते अडथळे नाहीत, तर ती तुमची तयारी आहे. लोखंड तापवले जाते तेव्हाच ते तलवार बनते. अगदी तसेच तुझ्याही आयुष्यात जे दुःख, ज्या अडचणी येत आहेत, त्या तुला घडवण्यासाठी आहेत, हरवण्यासाठी नाही. हे तू लक्षात घे. म्हणजे तुझ्या मनात कोणत्या शंका येणार नाहीत. पूर्ण विश्वास ठेव, म्हणजे त्या दुःखातही तुला सुखाची अनुभूती होईल. बाळा, हे ब्रह्मांड कधीही तुमच्या विरोधात काम करत नाही. ते नेहमी तुमच्या उत्कर्षासाठी काम करत असते. बाळांनो, जेव्हा तुम्ही आम्हाला विचारता की स्वामी अजून किती वाट पाहू, तर बाळांनो, हे वाट पाहणे म्हणजे थांबणे नाही, तर हे वाट पाहणे म्हणजे तयार होणे आहे. फुलाला उमलण्यासाठी ऋतू लागतो, बीजाला अंकुरण्यासाठी वेळ लागतो. तुझे यशही अगदी तसेच आहे. योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य स्वरूपात ते येणार आहे. ब्रह्मांड वेळ चुकवत नाही. ते तुझ्यासाठी सर्व गोष्टी परिपूर्ण जुळवत आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. तुला घडवणे चालू आहे, खूप मोठे आशीर्वाद घेण्यासाठी. त्यामुळे तू आता शांत राहा, संयम ठेव आणि पूर्ण विश्वासाने मनापासून तुझे काम तू करत राहा. योग्य वेळी सर्व गोष्टी घडतील. काळजी करू नकोस. जो संयमाने, पूर्ण विश्वासाने चालतो, त्याचे कधीच वाईट होत नाही, नुकसान होत नाही. आणि जो प्रत्येक गोष्टीत घाईगडबड करतो, संयम राखत नाही, त्याचे कोणतेच काम व्यवस्थित पार पडत नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे संयम ठेवणे, शांत राहणे आणि विश्वास ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते. बाळा, ज्यांनी तुला आजपर्यंत दुखावले, ज्यांनी तुला कमी लेखले, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, ते सुद्धा या प्रक्रियेचाच एक भाग होते. कारण त्या लोकांच्या वाईट वागण्याने तुम्ही अधिक मजबूत बनत गेला. तुझ्या स्वतःतील ताकद, तुझी क्षमता ही तुला समजली आणि ती ओळखलीस. त्याने तुला मजबूत केले, तुझ्या आतील जिद्द जागवली, तुला स्वतःची किंमत शिकवली. बाळा, तुझे रडणे हे व्यर्थ नव्हते, तुझे एकटेपण व्यर्थ नव्हते, तुझी झुंज व्यर्थ नव्हती. तुझ्यासोबत जे काही घडले ते सर्व एका मोठ्या योजनेचाच भाग होते. बाळा, आता तू पहिल्यासारखा राहिलेला नाहीस. तुझी ऊर्जा बदलत आहे. आता तुझी दिशा बदलत आहे. आता तुझी परिस्थिती तुझ्या बाजूने वळत आहे. तू काळजी करू नकोस.
जे तुझ्या आयुष्यातील अडथळे होते तेच आता मार्ग बनतील. जे शत्रू तुला त्रास देत होते, तुझी बदनामी करत होते, तेच आता तुझ्यासमोर नतमस्तक होतील. जे आजपर्यंत तुला अशक्य वाटत होते ते आता तुझ्यासाठी अगदी शक्य होईल. कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या बाजूने उभे आहे.